12 मे 2025 पासून बीड जिल्ह्यात चोऱ्याचं प्रमाण प्रचंड वाढलंय। 12 मे 2025 पासून आजपर्यंत 50 पेक्षा अधिक चोऱ्यांच्या नोंदी या पोलीस ठाण्यामध्ये झाल्यात। मात्र या व्यतिरिक्त अनेक चोऱ्याच्या घटना अशा आहेत ज्याची नोंद पोलीस ठाण्यामध्ये झालेलीच नाही। अशीच नेकनूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 6 ते 7 ठिकाणी चोरी झाली आहे आणि या चोरीच्या घटनांची नोंद आता पोलिसांमध्ये झाली आहे। माझ्यासोबत ज्यांच्या घरामध्ये चोरी झाली ते व्यक्ती आहेत। कधी चोरी झाली, किती किमतीचं तुमचा सगळा साहित्य चोरीला गेलंय आणि याची पोलिसांनी कधी नोंद घेतली? 19 तारखेला पहाटे 2:30 ते 3च्या दरम्यान घराचं कुलूप तोडून घरामध्ये चोरटे घुसून त्यांनी 23 ग्रॅम सोनं चोरीस गेले आणि 23 ग्रॅम आजच्या भावाने जर धरलं तर ते 2 लाखाच्या पुढे त्याची किंमत धरती। पण पोलीस स्टेशनला ज्यावेळेस गुन्हा दाखल करायला गेले असता पोलीस स्टेशनने एक तर 6 ते 7 दिवस टाळाटाळ करत हे गुन्हा नोंद करून घेतला नाही। ज्यावेळेस घेतला त्यावेळेस म्हणजे 23 ग्रॅम सोन्याची किंमत फक्त त्यांनी FIR मध्ये 30,000 लावली आणि एकूणच 7 दिवस जर एका गुन्ह्यासाठी नोंद करायला जर पोलीस लावित असतील तर त्या गुन्ह्याचा खरंच तपास लागणार आहे का, हा प्रश्न आमच्या मनात उपस्थित झाला। नक्कीच या चोरीच्या घटनांमुळे अनेक प्रश्न आता उपस्थित होऊ लागले। दुसरीकडे पोलिसांवरही त्यांनी गंभीर आरोप केला की 6 ते 7 दिवस जर FIR व्हायला लागत असेल तर यामध्ये खरंच तपास होईल की नाही हा खरा प्रश्न आहे। किती ठिकाणी या परिसरामध्ये चोरी झालेली आहे? 7 ठिकाणी झाली आणि रोज आम्ही गुन्हा घ्या म्हणून जात होतो, तर काय दखलच घेतली नाही 7 दिवस त्यांनी। त्यानंतर नंतर त्यांनी 7 दिवसाच्या नंतर गुन्हा दाखल केला। किती किती 7 ठिकाणी चोरी झाली म्हणताय, मग यामध्ये किती FIR झालेले आहेत आणि किती लोकांचं किती किमतीचं हे सगळं साहित्य चोरीला गेलंय? 2 जागेवर व्यापार झालेले, 2-3 लाख रुपयाची चोरी झाली, 3 लाख रुपयापर्यंत। आता ह्या सगळ्या घटनांनंतर पोलिसांचं कशा पद्धतीने वर्तन होतं किंवा तुम्हाला आता काय वाटतंय? पोलिसांनी आता संध्याकाळी पेट्रोलिंग ते करावं या भागामध्ये, ही आमची ही आहे ना, तपास जलद गतीने हे करावं। तर ह्या परिसरामध्ये चोरी झाल्याच्या नंतर लोकांच्या मनामध्ये काय भीतीचं वातावरण आहे काय? भरपूर भीतीचे, रात्री या भागामध्ये बाहेर सुद्धा कुणी येत नाही 10च्या नंतर। पोलीस अधीक्षकांनी सांगितलं जिल्ह्यातल्या सगळ्या घटनांवरती गोष्टींमध्ये बदल आणेल। मग त्यांच्याकडे काय तुमचं आवाहन असेल, त्यांच्याकडे काय मागणी असेल का? माझी आणि आमच्या परिसराच्या वतीने एकच मागणी आहे की या भागात नव्हे तर पोलीस स्टेशन हद्दीत जेवढी गावं येतील त्या गावात पोलिसांनी रात्रीची पेट्रोलिंगची गस्त वाढवावी आणि ह्या गुन्ह्याचा लवकरात लवकर तपास करून आरोपींना अटक करून करावी, जेणेकरून ह्या भागातील लोकांच्या मनाची भीती ती कमी होईल। एवढीच आमची मागणी माननीय कावत साहेबाला आहे। नक्कीच पोलीस अधीक्षकांनी सर्वांना आवाहन केलेलं आहे, कुठलीही घटना असेल, कुणाची तक्रार असेल तर त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाशी संपर्क साधण्यासाठी काही नंबर सुद्धा उपलब्ध करून दिले आहेत। मात्र चोरीच्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसांपासून जी वाढ झालेली ती आहे ती अतिशय चिंताजनक आहे आणि लोकांमध्ये साहजिकच या घटनांमुळे मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण असल्याचं देखील बोललं जात आहे। मात्र यावरती आता पोलीस नेमका काय उपाययोजना करतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन विनोद सह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड।